सांगली जिल्हा परिषदेत त्रिशंकू सत्तेसाठी टेकू लागणार. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सर्वाधिक जागा, भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष. अनेक धक्कादायक निकाल नोंदवीत सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकलेलं नाही. त्यामुळे सत्तेचे त्रांगडे निर्माण झालेले असून आघाडी किंवा युतीशिवाय सत्ता स्थापना शक्य नाही. पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्षांना संमिश्र यश मिळाल्याचं चित्र आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. जिल्हा परिषदेच्या 61 जागांसाठी सर्वाधिक 50 उमेदवार भाजपने उभे केले. स्पष्ट बहुमतासह सत्तेचा दावा अनेक पक्षनेत्यांनी केला, मात्र तो फोल ठरल्याचं निकालानंतर स्पष्ट झालंय. अवघ्या 20 जणांचा पल्ला कोणत्याही पक्षाला गाठता आलेला नाही. 18 जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला 16 जागा मिळालेल्या आहेत. काँग्रेसने पलूस तालुक्यात आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व 8 जागा आणि पंचायत समितीच्या 7 जागा जिंकल्या आहेत. खानापूर तालुक्यात शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांनी आपली मजबूत पकड दाखवून देताना विरोधकांना एकही जागा मिळू दिली नाही. जतमध्येही आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा परिषदेच्या 9 पैकी 8 जागा जिंकत विरोधकांना धोबी पछाड दिलाय. सत्तेसाठी जिल्हा परिषदेत महापालिका पॅटर्न निर्माण झाला आहे. युती आणि आघाडी या दोहोंना अगदीच काठावरचे बहुमत आहे. एकूणच जागांची संख्या 61 आहे. बहुमतांसाठी किमान 31 सदस्यांची आवश्यकता आहे. भाजप आणि मित्रपक्षांना सोबत घेतलं तरी त्यांचे संख्याबळ 31पर्यंत जातं. आघाडीतील पक्षांचे एकत्रित संख्याबळ 30 आहे. काठावरच्या बहुमतांमुळे सत्तेसाठी संघर्ष होणार हे स्पष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.